नमस्कार. आत्ता मी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड या प्रांगणात आहे आणि इथं येण्याचं कारण म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये कराडमधील कृष्णा पुलावरून आत्महत्या करणाऱ्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. एकंदरीत आपण देशाचा किंवा जगाचा विचार केला तर 2023मध्ये आपल्या भारतात 2.25 लाख मुलींनी किंवा युवकांनी आत्महत्या केल्याचं प्रमाण आहे. पण ही आत्महत्या करण्यापर्यंत हे म्हणजे आपण कसं घडलं ह्याच्यापेक्षा ते का घडलं हे आपण विचार करायला या प्रवृत्त होतो. कारण असे प्रमाण जर घडत असेल आत्महत्येचं तर हे देशासाठी, कारण हे युवक युवती म्हणजे उद्या देशाचं भवितव्य आहे. तर आज या ठिकाणी या युवती आहेत कॉलेजच्या, तर त्यांच्याकडं मला थोडंसं विचारायचं आहे की हे जे युवतीमध्ये आत्महत्या करण्याचं जे प्रमाण वाढायला लागलेलं आहे किंवा त्या प्रवृत्त व्हायला लागलेल्या आहेत याची नक्की कारणं काय आहेत. तर आपण या ठिकाणी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण काय सांगाल याबाबत. नमस्कार, माझं नाव सह्याद्री शिंदे. तर मला एवढंच बोलायचं की जो घरातल्यांनी जो फ्रीडम दिलेला असतो त्याबद्दल, की जो घरातली फ्रीडम देतात मुलींना त्यावर लक्ष पण ठेवता आलं पाहिजे ना. पालकांनी जरा आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. परंतु पालक आपापल्या व्यवसायात आपल्या कामात गुंतलेले असतात, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. परंतु मुलींच्यावर जी जबाबदारी असते ती मुलींनी किंवा मुलांनी स्वतः स्वीकारली पाहिजे. परंतु नक्की कारणं काय होतात हे यांच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं. पालकांनी जरा आपल्या विद्यार्थ्यांना वेळ दिला पाहिजे. किती जरी बिझी असलं ना तरी मुलांसाठी मिनिमम अर्धा ते 15 मिनिटं तरी रात्री वेळ काढला पाहिजे ना. हां, म्हणजे मुलं काय करतात, त्यांची संगत कोणाची आहे, कुठं फिरतात, कुठं जातात. पण हे ठीक आहे की, परंतु मुलांनी स्वतःची जबाबदारी पण स्वतः घेतली पाहिजे. आता कॉलेजचं वय आहे, आपण पालकांनी टाकलेली जबाबदारी आपण घेतो आहे का, शिक्षक शिकवत आहेत का, ह्या सगळ्या जबाबदारी कशा घेणार आपण. नमस्कार, माझं नाव विभावरी माने. खरं तर आपल्याला पालक जे सूट देतात त्याच्यावरती आपण त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि मुलांनी पण, पालक हे आपलेच आहेत, काय दुसऱ्याचे नाही आहेत. त्यामुळं आपल्या म्हणजे बाहेरच्या लोकांना त्यांचे प्रॉब्लेम शेअर न करता घरातल्या लोकांना, आईवडिलांना, बहीण भावांना ते प्रॉब्लेम शेअर करून त्याच्यावरचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे असं माझं मत आहे. मग अलीकडे जे प्रमाण वाढलं आहे या प्रमाणाच्या जे आत्महत्या करण्याकडं कल वाढलेला आहे ह्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं. आत्ता सध्या काय झालं आहे, सोशल मीडियामुळे लोकांचा जो माइंडसेट आहे तो खूप असा कमी झालेला आहे आणि ते 15 सेकंदाच्या रील्स, 30 सेकंदाच्या रील्स, त्याच्यामुळे लोकांची ग्रास्पिंग पॉवर खूप कमी झाली. त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, पण आयुष्य तिथून तर सुरू झालेलं असतं. आपल्या लाईफला तिथून तर खरं वळण येत असतं. त्यामुळे मुलांनी तो निर्णय न घेता आपल्या आईवडिलांचा विचार करून भविष्याचा विचार केला पाहिजे असं मला. नक्कीच आपण आपल्या भूमिका मांडल्या. आपण काय सांगणार. नाही यांना बरं ठीक आहे. परंतु या ठिकाणी हे लट्टे साहेब आहेत आणि NCCचे या ठिकाणी सर्व कॉलेजचं हँडल करत असतील. तर आपण काय सांगाल. तर आपण या ठिकाणी बऱ्याचशा मुलींना NCCमध्ये एक सक्षम बनवत आहे आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या असेल, मानसिकदृष्ट्या असेल, त्यांना सक्षम बनवण्याचं काम करत आहे. तर या मुलींचं किंवा मुलांचं जे अलीकडं प्रमाण वाढलेलं आहे आत्महत्या करण्याकडे, तर किंवा व्यसनाधीन होतात किंवा इतर आहारी जात आहेत वेगवेगळ्या प्रलोभनाच्या, तर याबद्दल काय म्हणणं. खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यानं त्याच्या विद्यार्थी दशेत एक चांगल्या मार्गाने चालणं खूप गरजेचं असतं आणि विद्यार्थ्याने ही जाणीव कायम ठेवली पाहिजे की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट काढलं. त्यांनी आपल्यासाठी लहानाचं मोठं करत जेव्हा आपलं शालेय जीवन असतं, शालेय जीवनात आपण महाविद्यालयीन जीवनात जेव्हा जातो त्यावेळी आईवडिलांनी कुठल्या उद्देशाने आपल्याला त्या महाविद्यालय जीवनात पाठवलं अथवा कॉलेज करायला परमिशन दिले, तर प्रत्येक मुलांना आणि प्रत्येक मुलींना जाणलं पाहिजे. आणि काही गोष्टी असतात ह्या वयात, काही गोष्टी अनावधानाने होत असतात, पण त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला सावरसुद्धा गरजेचं असतं. आणि मुळात 18 ते 25 हे वयोगटच असं आहे की ज्या वयोगटात घेतलेला प्रत्येक निर्णय हा आयुष्याचा पुढचा मार्ग सांगत असतो. मग तुमचं सकारात्मक दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा हा खूप महत्त्वाचा असतो. आणि काही कारणास्तव आजकालची जी मुलं डिप्रेशनमध्ये जाऊन असेल, पुन्हा कॉलेजचं काही डिप्रेशन असेल, अभ्यासाचं डिप्रेशन असेल, करिअरचं डिप्रेशन असेल आणि आत्ता मध्यंतरी घटना असते म्हणजे प्रेमाचं डिप्रेशन असेल,
अशा क्षुल्लक कारणास्तव मुलांनी जर का स्वतःचं जीवन संपवलं तर ते खरोखरच म्हणजे आपल्या देशासाठी एक मोठं आव्हानाचं म्हणावं लागेल. बरं. कारण की जर तरुणांनी असा विचार करून आपलं जीवन संपवलं तर पुढं तरुण संख्या काय राहणार आपली आणि पुढं आपला देश कोणाच्या ह्याच्यावरती पुढे जाणार. उभं राहणार. त्याच्यामुळे तरुणांनी खरं तर आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपल्या आईवडिलांना आपण सर्व काही सर्वप्रथम मानलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी काय करता येईल, पर्यावरण देशासाठी काय करता येईल या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. क्षुल्लक कारणास्तव स्वतःच्या जीवाचं समर्पण करणं, आत्महत्या करणं हे खरोखर चुकीचं आहे. आणि मी तर एक छात्र सैनिक आहे, NCC कॅडेट आहे. NCC आम्हाला देशाप्रती समर्पण शिकवते, देशाप्रती पूर्णतः समर्पण करण्याची भावना आमच्यात निर्माण देशप्रेम, हां, करते, निर्माण. देशप्रेम निर्माण करते. आणि ज्या विद्यार्थी असेल ज्यांनी कोणी महाविद्यालयीन जीवनात शालेय जीवनात NCC घेतले ते विद्यार्थी असला विचार काय अजिबात करणार नाहीत. कारण त्यांच्या डोक्यात एकच असतंय वर्दी, भरती आणि देशसेवा. बरं. तेच विद्यार्थी खरं तर या गोष्टीचा विचार एवढा जास्त आत्महत्या असल्या फालतू गोष्टीचा अजिबात विचार करणार नाहीत. आणि खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यानं असल्या गोष्टीचा विचार न करता सदैव आपल्याला चांगलं जीवन कसं जगता येईल, आपल्या आईवडिलांचं नाव कसं वर काढता येईल, आपल्या कॉलेजचं, आपल्या गावाचं, भागाचं नाव कसं वर काढता येईल या उद्देशाने प्रत्येकानं आपलं जीवन जगलं पाहिजे असं मला म्हणायचं. अगदी बरोबर आहे. आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट ही फार महत्त्वाचीच आहे, परंतु अलीकडे हे प्रमाण वाढतंय ही फार अति चिंताजनक आहे.